पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या स्वच्छतेला सुरुवात झाली आहे। अहिल्यानगर येथील भाविकांकडून मंदिर समिती कर्मचारी यांसह पंढरपूर नगरपालिकेच्या सहाय्याने अहिल्यानगर येथील 150 ते 200 भाविकांनी चंद्रभागा नदी स्वच्छ करण्यास सुरू केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांनी एक दिवस काढून चंद्रभागेच्या स्वच्छतेला यावं असं आवाहन अहिल्यानगर येथील भाविकांनी माध्यमांशी बोलताना केलं। मी जगन्नाथ महाराज भोसले, अहिल्यानगर, श्रीगोंदा तालुका, कोळगाव। आम्ही 13/4/2024 पासून पांडुरंगाच्या संकेतानुसार या चंद्रभागा स्वच्छता अभियानासाठी आमचे विठ्ठल महाराज जाधव यांना संकेत झाला आणि त्या हिशोबाने आम्ही कधी 200, कधी 250, कधी 150, कधी 100 अशी स्वयंस्फूर्तीने स्वखर्चाने माणसं येतात आणि एक दिवस पूर्ण स्वच्छता करून जातात। पंढरपूर नगरपालिका हायवा, JCB आणि लागणारे स्वच्छतेला वस्तू देत असतात आणि आमची एक मागणी आहे, संपूर्ण महाराष्ट्राला विनंती आहे की आपण इथं घाण टाकू नये। जसं आमच्या गावकऱ्यांनी सामुदायिकरित्या स्वच्छतेसाठी स्वखर्चाने येऊन इथं सेवा करतात, तसं संपूर्ण महाराष्ट्रातील गावोगावांच्या लोकांना मी विनंती करतो की आपण येऊन एक दिवस, वर्षातला एक दिवस आपण एका गावचा काढा आणि स्वच्छता करा। म्हणजे ज्या पुंडलिकासाठी पांडुरंग परमात्मा आले त्याच्या सभोवताली घाणीचं मोठं साम्राज्य पसरलंय आणि याच्यापासून सामाजिकदृष्ट्या, आरोग्याच्या दृष्ट्या पाणी खराब आणि अध्यात्माच्या दृष्टीने चुकीचंच आहे। तर अशी विनंती सर्वांना की सर्वांनी या चंद्रभागा स्वच्छ कशी राहील याची काळजी घ्यायची। छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या 336व्या बलिदान दिनानिमित्तानं सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून मूक पदयात्रा काढण्यात आली आहे। या पदयात्रेत संभाजी भिडे यांचा सहभाग होता, तर सांगलीत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून महिनाभर संभाजी महाराजांचा बलिदान मास पाळला जातो। या मूक पदयात्रेत आज 1 महिन्यानंतर संभाजी महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढण्यात आली। ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठान व शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक आयोजित चैत्र नवरात्र उत्सव 2025 माता जगदंबेची भव्य स्वरूपात मिरवणूक काढत आगमन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। ठाण्यातील किसन नगर मैदान 1 या परिसरात गेल्या 15 वर्षांपासून चैत्र नवरात्र उत्सवाचं आयोजन केलं जाते। या चैत्र नवरात्र उत्सवाची सुरुवात गुढीपाडव्याने होते, तर रविवारी 30 मार्च ते सोमवार 7 एप्रिल पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात अनेक मान्यवर देवीच्या दर्शनाला येत असतात। संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो। हे 15 वर्ष आहे आणि 15 वर्ष किसन नगर वाघा इस्टेटमध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून चैत्र नवरात्र उत्सव नवकुंडी यत्न हा केला जातो आणि या मोठ्या त्याचा आज देवीचं आगमन होते आणि आगमनाला सर्व म्हणजे इथल्या किसन नगर वाघा इस्टेट सर्व आपल्या तिथे भाविक सगळे उपस्थित आहे आणि आगमन त्याचं होतं। त्या आगमन एक मोठ्या उत्सवाने आज आगमन केलं जातं आणि नवरात्र उत्सव चैत्र रविवारपासून चालू होती, नवीन वर्षाची सुरुवात होते आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं एक दिवस अगदीच देवीचं आगमन होते। म्हणून मी आम्हाला सर्व इथल्या भाविकांना मनापासून आनंद होतोय। दरवर्षी आपण हा कार्यक्रम करत असतो संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून, इथे सर्व नवकुंडी यत्न आणि याच्यामध्ये लोक मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात म्हणून त्यांचं मनापासून आणि आजच्या दिवसाची लोक वाट बघत असतात। तो आजचा दिवस आज आला नाही। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री दुसरे अजित पवार साहेब आणि आमचं सरकार हे चांगल्या रीतीने महाराष्ट्रात बहुमताने शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आलं आणि आज महाराष्ट्रामध्ये चालू आहे छोट्या मोठ्या गोष्टी। पण देवीकडे माझी एवढीच मागणी असेल की या महाराष्ट्राच्या जनतेला सुख आणि समृद्धी देव आणि आनंदात राहू। आज सकाळी 7:30 वाजता शाळेत जाणाऱ्या डोंबिवली मानपाडा हद्दीत एका 7 वर्षाच्या मुलाचे खंडणीकरिता अपहरण करण्यात आले। मुलाच्या आईवडिलांनी ही बाब लक्षात येताच पोलीस स्टेशनला धाव घेतली व या प्रकरणात पोलिसांनी गुप्तपणे तपास यंत्रणा कामाला लावून अगदी 3 ते 3.5 तासात अपहरण केलेल्या मुलाची सुटका करून गुंडांच्या मुसक्या आवळल्यात। या त्वरित राबवलेल्या पोलीस यंत्रणेमुळे आज भयंकर प्रकार टळलाय।
रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून महाराष्ट्रात चांगलाच वाद निर्माण झालाय, तर यावर देखील आता छत्रपती घराण्याचे 13वे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केलं असून, पण हा कोण वाघ्या कुत्रा असं म्हणत त्यावर आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे. स्वराज्याच्या सर्व शंभू भक्तांना विनंती आहे सर्वजण राहतोय की फोटो सेशनसाठी आपण कृपया गर्दी करू नका. आज शंभू भक्तांना दर्शन हे महत्वाचं आहे, त्यामुळं आपलं दर्शन झाल्यानंतर कृपया आपण जागा सोडा. समाधी स्थळापासून थोडंसं बाजूला या. सर्वांना विनंती आहे, आपण आपली काळजी घ्यायची आहे आणि नव्हे तर ज्यांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी कृपया रांगेतच या. ज्यांना बाहेरून दर्शन घ्यायचं आहे त्यांनी बाहेरच्या बाजूने प्रदक्षिणा घाला. अशा प्रकारचे सर्व शंभू भक्तांना विनंती आहे. या ठिकाणी शासकीय पूजेसाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब हे उपस्थित आहेत. गजानन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक आभार. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं बोलू ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार. तसं पाहायला गेलं तर देव आपण कोणी बघितला नाही, मी तर बघितला नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने स्वप्नील रहाणे पुढे अत्यंत कृपा करून आपण या ठिकाणी समाधी परिसराच्या समोरच्या झाडाखाली आपल्या लिंबाच्या झाडापाशी एकत्र यायचे. स्वप्नील रहाणे हे आपले पूर्वज होते आणि हे आज या लोकशाहीमध्ये म्हणजे थोडक्यात तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज सर्व शंभू भक्तांना विनंती म्हणायला असेल पाहिजे ना की आपण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाणार असाल तर कृपा करून रांगेत जायचे. महिलांसाठी एक स्वतंत्र रांग असावी, त्याची सर्वांची व्यवस्था करावी. सर्वांना विनंती असेल कृपा करून एका बाजूने महिलांसाठी दर्शनासाठी जागा द्या. त्यांची वारंवार थट्टा अवहेलना म्हणजे गलिच्छ त्यांच्यावर सुरूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेशराव डोके संपूर्ण या ठिकाणी आयुष्य साहेब उपस्थित आहेत. आपल्याला बोलू ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार. वेचला आज तेच लोक, तो समाज, या समाज आता एवढा विकृत झालाय का? आणि युगपुरुषांचं साठी अवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत? जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषामुळे जे महापुरुष जन्माला आले, अनेक झाले, त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले. पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ अनेकदा मी सांगून सुद्धा, व्यक्तिशय माझं मत नाही, सर्वांचं मत आहे, हे तर अगोदरच व्हायला पाहिजे होतं. कायदा बनवायला काय बजेटरी प्रोव्हिजनची आवश्यकता नसते. हे मागच सांगितलं होतं की मोकोका सारखा जो कायदा आहे, कॉग्निझेबल आणि नॉन बेलेबल, किमान एक 10 वर्ष सक्त त्याला शिक्षा लागू झाली पाहिजे, असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही. मोकोकाचा केला, अट्रॉसिटीज ऍक्ट केला, सगळ्यांचं संरक्षण केलं गेलं. पण सर्व पक्ष या सगळ्यांना सांगून पण वारंवार प्रत्येक जण त्यांच्या अंतःकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहित नाही, पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात असं ते म्हणतात. आणि जर मानत असते तर मग ह्या अधिवेशनात, त्या अगोदरच्या अधिवेशनात का हा कायदा केला नाही? अजून वेळ गेली नाही का? त्यांना म्हणजे जे त्यांचा अवमान व्हावा असं लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का? मला तर वाटत नाही. पण ते त्यांच्या कार्यपद्धतीतनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना. कायदा पारित केला पाहिजे, अस्तित्वात आणला पाहिजे, तरच हे संपूर्ण सगळं थांबणार. आणि साधारण 60 दिवसाच्या आत लवकरात लवकर त्याच्यावरती संपूर्ण जे काय त्याला म्हणतो हे करून त्याच्यावरती संपूर्ण
फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा ह्याच्यातनं त्याच्या माध्यमातून संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे। त्याचबरोबर आधारस्तंभ छत्रपती शिवाजी महाराज, आधारस्तंभ संभाजी महाराज, काय बोलायचं। ज्या आधारस्तंभ ज्या युगपुरुषांमुळे महापुरुष जन्माला आले त्यांच्या स्मारकासाठी अनेक तरतुदी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या, पण साधं एक अजूनपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक स्मारकासाठी ₹1 सुद्धा अजूनपर्यंत ती तरतूद करण्यात आलेली नाही। समुद्रातलं स्मारक रखडलं ना, 1 मिनिट त्याला तरतूद झाली। मला बोलायला बोलाल आणि एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना तुम्ही आधारस्तंभ म्हणून मानता ना, युगपुरुष आणि येते। काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांच्या विरोधात नागपूरच्या गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये भाजपकडून तक्रार देण्यात आली आहे। लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। अतुल लोंढे यांनी प्रशांत कोरटकर प्रकरणात त्याला मदत करणारा प्रशेक पडवेकर हा मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात काम करणारा व्यक्ती आहे का असा सवाल विचारलाय, तर याचा खुलासा करावा असं वक्तव्य त्यांनी केलं होतं। आज तुम्ही तक्रार दिली आहे, काय तक्रार दिली, कोणाच्या विरोधात तक्रार दिली? अंदाजे मी भारतीय जनता पक्षाच्या आपल्या कार्यालयामध्ये बसलो होतो। अंदाजे 6:20 वेळेस TV9 या मराठी वृत्तवाहिनीवर मी बातम्या बघित होतो, तेव्हा अतुल लोंढे नावाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रवक्ते हे गरळ ओरकत होते आणि खोटा प्रचार माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात एकदम खोटा प्रचार करत होते, खोटा बदनामीकारक मजकूर ते देत होते। मग त्यांचं ट्विटर हँडल बघितलं, त्या ट्विटर हँडलवर पण त्यांनी स्वतः तो मजकूर टाकलेला आहे। त्यामध्ये अखंड हिंदुस्थानाचे आमचे सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा ज्यांनी अपमान केला त्याच्यावर तर कडक कारवाई झालीच पाहिजे। पण काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी याच्यामध्ये त्यांच्या मजकुरामध्ये त्यांनी असं म्हटलं की त्याला जेव्हा कोल्हापूर पोलिसांनी अटक केली तेव्हा प्रतीक पडवेकर हे त्याच्यासोबत होते आणि प्रतीक पडवेकर हे CMO म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचे कर्मचारी आहे। निदांत खोटा बोलणारा अतुल लोंढे हा व्यक्ती हा काँग्रेसचा प्रवक्ता कसा असू शकतो? बिना अभ्यासाने त्या प्रतीक पडवेकरचा भाजपाशी काहीही संबंध नाही, त्या प्रतीक पडवेकरचा मुख्यमंत्री कार्यालयाशी काही संबंध नाही आणि तो समाजामध्ये द्वेष पसरवू इच्छितो, 2 जातीमध्ये भांडण लावू शकतो। सोबतच या महाराष्ट्रामध्ये नाही तर अख्ख्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मानणारा सर्व वर्ग, त्यामध्ये सर्वात जास्तही मानणारा म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि खुद्द माननीय मुख्यमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अनन्य सेवक आहे। नितांत भक्ती, नितांत श्रद्धा त्यांची छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर आहे आणि अशा वेळेस तो माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या विरोधात गरळ ओकतो, खोटी बदनामी करतो। म्हणून आज भारतीय जनता पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचे आमचे माननीय आमदार कृष्णाभाऊ खोपडे, आमदार आमचे प्रवीणजी दटके आणि सर्व भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी आज आम्ही इथे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करायला आलो आहे। भारतीय न्याय संहिता 501 म्हणजे बदनामीकारक करणे, मोठ्या माणसाची खोटी बदनामी करणे। भारतीय न्याय संहिता 502(3) म्हणजे एका समाजामध्ये शांतीभंग करून समाजामध्ये द्वेष पसरवणारे वक्तव्य निर्माण करणे आणि 393 भारतीय न्याय संहिता 293 हे सर्व नॉन बेलेबल ऑफेन्स आहे। हे सर्व ऑफेन्स आम्ही त्यांच्यावर दाखल केलेले आहेत, दाखल करण्यासाठी इथे आलेलो आहेत। विनाकारण अतुल लोंढे समाजामध्ये बदनामी करतोय, विनाकारण माननीय मुख्यमंत्री साहेबांची बदनामी करतोय आणि शिवप्रेमींमध्ये पण भ्रम निर्माण करतोय। अतुल लोंढे नाहीत तर त्यांची परंपरा राहिली आहे आतापर्यंत फेक नेरेटिव्ह तयार करण्याची। प्रत्येक वेळेस ते फेक नेरेटिव्ह करून दंगली घडवणे,
जातीमध्ये भांडणं लावणे, सोबत महापुरुषांचा सुद्धा अपमान करणे हे आतापर्यंत काँग्रेसचं सर्व इतिहास आहे. त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल देऊन अतुल लोंढे हे प्रवक्ते चाललेले आहेत. आज आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि यानंतर आम्ही हे सहन करणार नाही. रयत संस्थेचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर झालाय. एकेकाळी रायगड जिल्ह्यात शेती होती, आता रायगडचा चेहरा बदललाय. एक आंतरराष्ट्रीय विमानतळ उभं राहिले, त्यामुळे रोजगार मिळणार असल्याचं यावेळी अशी प्रतिक्रिया यावेळी शरद पवार यांनी दिली आहे. रायगडमध्ये ज्यांचं दलित येत आहे ते आमचे सगळे सहकारी अस्वस्थ आहेत. ते काम चालू आहे. आज मला फाशी दिसत आहेत, आमचे सापू दिसत आहेत. मी आमच्या सरकारला सांगू इच्छितो की प्रमुख लोक याच्याचे कुठे आहेत त्या सगळ्यांना घेऊन आपण बसूया. ज्याचं नुकसान असते ते कसं उघडून करता येईल याचा विचार करूया. यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये धोरणात्मक काय बदल करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करूया. आणि मी तुम्हाला खात्री देतो की सरकार कुणाचे असो, की दिल्लीला असो किंवा महाराष्ट्रात असो, या सगळ्या क्षेत्रात रायगडमध्ये शाळेमध्ये जे बदल झाला आहे तिची नोंद घेऊन तिथला सामान्य माणूस हा कसा जबाबदार होईल याची काळजी घ्यायची आवश्यकता जी आहे ती आपण एकत्र बसून त्याची काळजी घेऊ आणि लोकांना न्याय देऊ एवढंच त्या ठिकाणी सांगतो. एक काळ असा होता की विकासाच्या कामाला लोकांनी काही वेळेस विरोध केला. मुंबईत आणखी काही गोष्टी नाही, संघर्ष नाही. मला असं की जी पार्टी त्या काळामध्ये त्या शेतकऱ्यांच्या हिताचा उपयोग करण्यासाठी लक्ष उचलले होते. मला आठवतं त्यांच्या गावी गोळीबार केला. ते मृत्यू कधी त्याची चिंता न करता प्रत्येक शेतकऱ्याला या वर्गाचा लाभ मिळण्यासाठी जीवी आणि त्यांच्या सरकारांनी प्रयत्नांची करत असतात आणि त्याचा लाभ आज करण्यात त्यांचे दिसतो. कारखाने आले, त्यांनी मुंबई असते तिथे दलिली घेतल्या. पण जी मी फाशी आणि तेव्हा लोकांच्या आग्रहामुळे सुदैवाने राज्याचं मुख्यमंत्री पद माझ्याकडे होते आणि त्यावेळेला एक धोरणात्मक निर्णय आम्ही लोकांनी घेतला की नुकसान भरपाई घेऊ, पण विकसित 5.5% जमीन इथल्या शेतकऱ्यांना देऊ आणि त्या जमिनी त्या ठिकाणी दिली. आणि त्याचा परिणाम आज पहिल्या काहीतरी दिसतो. एवढं समाधान मानायचं नाही. हे जे शिक्षणामध्ये तंत्रज्ञानामध्ये जे बदल आहे आणि त्या बदलाची नोंद घेऊन रेषेने पावलं टाकायची ठरवली. त्याचा लाभ तुमची माझी पिढी घेईल याचा आपण लक्ष केंद्रित करूया. चेहरा बदलूया, लोकांचा संसार सुधारूया आणि हे करण्यासाठी अन्यांचा विचार हाच खऱ्या असल्यानं आपल्या सगळ्यांना प्रेरणा देईल. त्या विचाराच्या पाठीशी तुम्ही मजबूतीने बोलावं एवढीच खात्री या ठिकाणी देतो. माझे 2 शब्द सांगतो. अहिल्यादेवी जिल्ह्यातील बोरानगर येथे तुळजाभवानी मातेचं मोठं मंदिर आहे. तुळजाभवानी मातेनं बाल्यावस्थेत भगत परिवाराच्या घरी खूप दिवस काढलेत अशी मोठी आख्यायिका आहे. तर भगत परिवाराने स्वतःच राहतं घर मंदिर म्हणून दान केलंय. तर घरच्या आजूबाजूला असलेली शेती आणि परिसर भाविकांच्या सेवेसाठी दान करण्यात आली आहे. या ठिकाणी एक प्रवेशद्वार देखील उभारण्यात आले.
शिवाय कार्यालय देखील होतं। मात्र स्थानिक प्रशासनानं कोणतीही नोटीस न काढता कार्यालय व प्रवेशद्वार भल्या पहाटे जमीनदोस्त केलंय। विशेष म्हणजे विरोध होऊ नये म्हणून भल्या पहाटे 6 वाजता ही कारवाई करण्यात आली। काय निवेदन दिलं आपण, काय मागणी? अहिल्यानगर जिल्ह्यामधील बोरानगर या ठिकाणी तुळजाभवानी देवीचं एक खूप मोठं मंदिर आहे। या ठिकाणी तेली समाजातील भगत परिवार यांच्या घरामध्ये तुळजाईनं बाल्यावस्थेमध्ये आपले दिवस काढलेले आहेत, अशी एक आख्यायिका आहे। या ठिकाणी या भगत परिवाराने स्वतःचं घर हे मंदिर म्हणून आज दिलेलं आहे। त्यांचा जो परिसर आहे आजूबाजूचा शेती वगैरे तो सगळा त्यांनी भाविकांच्या सेवेसाठी उपस्थित केलेला आहे। त्या ठिकाणी त्यांनी एक भाविकांच्या सेवेसाठी एक कार्यालय काढलं होतं। ते कार्यालय आणि या देवीचं प्रवेशद्वार हे सगळं स्थानिक प्रशासन आणि स्थानिक नेते यांनी एक षडयंत्र तयार केलं आणि हे सर्व सकाळी 6 वाजता या ठिकाणी मंदिराच्या परिसरात येऊन सगळं जमीनदोस्त केलेलं आहे। आता यामध्ये कुठल्या प्रकारची नोटीस देण्यात आलेली नाही, काही न करता या लोकांना कुठली कल्पना नसताना स्वतःची खाजगी मालमत्ता असताना यांचं सर्व नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। एक कमीत कमी 2-3 कोटीचं कार्यालय आणि प्रवेशद्वार देवीचं हे तोडलेलं आहे। मंदिरावर आज एक प्रकारचा घाला घातलेला आहे। हिंदू धर्मावर अशा प्रकारचे घाले घातले चाललेले आहेत। तर त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेले की आमच्या ज्या भावना दुखावलेल्या आहेत तर यामध्ये प्रशासनावर आणि स्थानिक नेत्यांवर कारवाई करावी अशा स्वरूपाचं आम्ही निवेदन दिलेलं आहे। श्रीकांत पांगरकर। पवित्र रमजान महिना सुरू असून या महिन्यात उपवास मुस्लिम बांधवांकडून धरला जातो। या रमजान महिन्यात एक अनोखी धार्मिक परंपरा दिसून येते। भिवंडी शहरात धोबी तलाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं। भिवंडी शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष प्रवीण पाटील सह अनेक कार्यकर्ते यावेळी या पार्टीमध्ये उपस्थित होते। तर राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व पोलीस प्रशासन सह मुस्लिम हिंदू बांधव मोठ्या संख्येने या पार्टीत उपस्थित होते। आज अलविदा रोजा इफ्तार पार्टी का कार्यक्रम आयोजन किया गया। आखिरी रमज़ान का आखिरी जुम्मा है, क्या कहेंगे इस बारे में? रोज़ा तो चलते ही रहेंगे, आखिरी कभी कोई नहीं रहता है। और ये कैसा है, भिवंडी शांति और अमन का शहर है, इसमें शांति रहनी चाहिए और भाईचारा रहना चाहिए करके राष्ट्रवादी की तरफ से ये इफ्तार पार्टी का आयोजन किया था। इसमें हर समाज में कुछ ना कुछ समाज कंटक रहते, कोई पार्टियों में रहते, लेकिन हम राष्ट्रवादी हम सब समाज को लेके चलते। अगर हमको ऐसा शहर में कोई दिखा तो उनको हम लोग कायदे से जवाब देंगे और कायदे से ही हम लोग उसको सीख देंगे। सर, जिस तरह से अभी कुछ दिन पहले तुम्हारे पार्टी के जो सुप्रीमो अजीत दादा पवार ने उन्होंने इफ्तार पार्टी को लेकर एक बयान दिया और सब मुसलमान भाइयों के लिए एक अच्छा मैसेज देने की कोशिश की, क्या कहेंगे? नहीं, हमारा तो ऐसा नहीं है। हमारा दादा का ही कहना सेकुलर है। हम लोग माइनॉरिटी, हम लोग 18 पगड़ जाति को लेके चलने वाले हैं। हमको द्वेष भाव राजनीति नहीं चाहिए। जो द्वेष भाव की राजनीति करेगा हम उसको बख्शेंगे नहीं। हमारे सरकार है, हम कायदे से उनको सबक देंगे। सर, हाल ही में अजीत दादा पवार का जुमला है ना, हम बख्शेंगे नहीं। सर, हाल ही में आपकी पार्टी में ज्वाइंट हुए हैं क्या याकूब भाई को माइनॉरिटी का भिवंडी शहर जिला अध्यक्ष बनाया गया है और इंशाल्लाह ज़रूर वो पार्टियों को कामयाब करेंगे। और रमज़ान के पाक महीने में उनका प्रवेश हुआ है और उनको पद दिया गया है। वो उनको अल्लाह ताला उनको तरक्की दे और तीसरी बार फिर से राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से चुन के आवे, यही मैं ऊपर वाले से दुआ करता हूँ। थैंक यू, धन्यवाद। माइनॉरिटी का आपको अध्यक्ष पद मिला भिवंडी शहर में राष्ट्रवादी पार्टी का, अजीत दादा को। राष्ट्रवादी पार्टी पहले से ही मुझे पसंद थी और अजीत दादा पवार का जो काम है, जो अफ्तारी की दावत अभी थी, इसमें इनको मतलब हर माइनॉरिटी को लेकर उनको मतलब ये कोई भेदभाव नहीं है। वो भेदभाव देख के मेरे को अजीत दादा पवार के साथ ही काम करना है। मेरे को ऐसा ही नेता चाहिए जो सबको लेके चले, तो मैं उसी के साथ रहूँगा जो सबको लेके चले। और अजीत दादा पवार बहुत अच्छा नेता है। हम लोग इसे नहीं जा रहने के बावजूद अगर 1-2 काम के लिए गए तो उन्होंने फट से हमारा काम सुना है और तुरंत काम करते हैं। तो हमको ऐसा ही नेता चाहिए जो जगह पे काम करे। आश्वासन देने वाले तो बहुत रहते हैं, उनके बोलने से मतलब हम अगर कोई काम लेके जाते हैं तो ये नहीं बोलते कल करूँगा, वो तुरंत जगह पे करते हैं। वो चीज़ मेरे को पसंद है। मैं जैसा हूँ वैसे वो नेता है हमारे, इसके लिए मेरे को पसंद है और मैं इसी में इसके लिए शामिल हुआ। और मैं अजीत दादा का धन्यवाद देता हूँ कि उन्होंने मेरे पद दिया और मैं राष्ट्रवादी पार्टी में अल्पसंख्या में अच्छे से अच्छा काम करूँगा। बस इतना ही बोलूँगा।
अभी माइनॉरिटी में तो बहुत से काम है, आप लोगों को ही मालूम है, बस काम लेने वाला चाहिए। अब कौन इससे पहले कौन था, कौन लिया, कोई नहीं मालूम मेरे को, लेकिन अभी मैं काम करने के लिए आया हूँ। इंशाल्लाह काम करूँगा और माइनॉरिटी के लिए भी करूँगा, लोगों के लिए, सब जितना अच्छा काम हो सके भिवंडी के लिए हमको मिलजुल के रहना है और मिलजुल के काम करना है। कल्याण आणि उल्हासनगर परिसरात काँग्रेस पक्ष बांधणीसाठी 29 मार्च रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्ष पुन्हा सक्रिय होत असून जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी हा मेळावा घेतला जातोय। आताच आपले महाराष्ट्राचे नवनियुक्त अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या दिवसापासून सूत्र हाती घेतली आहेत पक्षाची, त्या दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये ते व्हिजिट देत आहेत आणि त्याच अनुषंगाने ते उद्या म्हणजे 29 तारखेला उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवलीच्या कार्यकर्त्यांना, ब्लॉक अध्यक्षांना, पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी उद्या ते येत आहेत। आम्हाला संध्याकाळी 5ची वेळ दिलेली आहे आणि त्या 5 ते 8 या वेळेमध्ये ते ब्लॉक अध्यक्ष असतील, प्रदेश प्रतिनिधी असतील किंवा कार्यकर्ते असतील यांच्याशी चर्चा करून आणि तिथे त्याच्यानंतर मेळावा पण घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटनेसाठी, पक्ष उभारण्यासाठी काय काय केलं पाहिजे असं त्यांचं मार्गदर्शन देखील होणार आहे। त्यामुळे उद्या संध्याकाळी केम्ब्रिज इंटरनॅशनलला 5 वाजता हा मेळावा होता। पाणी ही प्रत्येकाची गरज आहे। नागरिकांना पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाकडून योजना राबवण्यात येतात, त्याकरिता आवश्यक शुल्क आकारण्यात येतं। वर्ध्यातील पिपरी अधिक 13 गावांच्या पाणी पुरवठा योजनेची थकबाकी डोळे विस्फारणारी आहे। तब्बल 29 कोटी रुपये थकबाकी असून जीवन प्राधिकरणाच्या वतीनं 15,000 ग्राहकांना पाणी पुरवठ्याचे देयक भरण्यासाठी नोटीस बजावण्यात आली। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धा उपविभागातर्फे मी दीपक दोटे उपअभियंता आपलं मनोगत व्यक्त करतो की पिपरी व 13 गावांची प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये पिपरी, कार्ला, साटोडा, आलोडी, दत्तपूर, मसाळा, वरुड, वायगाव निपाणी, बोरगाव मेघे, सावंगी मेघे, सिंधी मेघे, उमरी मेघे अशी एकूण 14 गावं समाविष्ट आहेत आणि आमचे रीतसर जवळपास 23,000 ग्राहक आहेत आणि जलजीवन मार्फत देण्यात आलेले 10-12,000 असं मिळून एकूण सद्यस्थितीत IMSवर 38,144 ग्राहकांची नोंद दिसत आहे। योजनेचा स्रोत हा महाकाली धरणावरून येळाकळी पिकअपवरून आम्ही पाणी घेतो आणि हनुमान टेकडीला आमचं 22 MLDचं जलशुद्धीकरण केंद्र आहे। सदर योजना जी मूळ योजना आहे ती 2005 ते 9 या कालावधीमध्ये तिचं निर्माण झालं आणि 21 मध्ये त्याची क्षमता जवळपास संपुष्टात आलेली आहे। सद्यस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे जी 14 गावांची जबाबदारी आहे त्याच्यामध्ये आज मी ती थकबाकीचं जे रक्कम आहे ती 29 कोटीवर पोहोचलेली आहे आणि फक्त 15% ग्राहक हे नियमित पाणीपट्टी भरतात, त्याच्यामुळे ही योजना तोट्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे वाढीव कनेक्शन झाल्यामुळे आपण लोकांना नियमित पाणी पुरवठा देऊ शकत नाही, लोक योग्य वापर करत नाही, लोक टिल्लू पंप लावतात, काही नळ ओपन राहतात, जुन्या वितरण व्यवस्था ही जीर्ण झाल्यामुळे लिकेजेसचं प्रमाण खूप आहे आणि एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता या योजनेचं पुनरुज्जीवन होणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच्यासाठी सुद्धा माननीय पालकमंत्री महोदयातर्फे आदेश प्राप्त झाले असून त्याचं बळकटीकरणाचं काम आम्ही हाती घेतलेलं आहे। पण आजच्या या उन्हाळ्यामध्ये माझ्या समस्त ग्राहकांना माझी नम्र विनंती आहे की ही योजना आपल्या सर्वांची आहे। आम्ही जरी हे केअरटेकर असलो पण भविष्यात ही योजना 14 गावाच्या जनतेची असल्यामुळे त्याची देखभाल दुरुस्ती योग्य व्हावी, त्याच्याकरता त्याला येणारा जो खर्च आहे ही ना नफा ना तोटा तत्वावर शासनामार्फत चालवण्यात येणारी योजना आहे। तर माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही पाणीपट्टीच जर भरली नाही तर या योजना चालवणारा येणारा जो खर्च आहे, SCB बिल आहे, पाटबंधारे विभागाचं पाणी आहे, लोकांचा पगार आहे, तर 3-3 महिने लोकांना आपण पैसे देऊ शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण लोकांना योग्य सर्व्हिस देऊ शकत नाही। तर आता या मार्चमध्ये मागील 3 महिन्यापासून आमचं वसुली पथक फिरलेलं आहे। आम्ही प्रत्येकांना विनंती करतो आहे की तुमच्याजवळ जेवढं काही थकबाकी आहे, काही लोकांनी 2009चे कनेक्शन माझ्या पाण्यामध्ये असे आले की 15 वर्ष झालं तरी 1 रुपया त्यांनी भरलेला, आज 90,000, 1 लाख, 1.5 लाख, काही गावं अशी आहे की सरसकट त्या गावावर 7-7 कोटी थकबाकी आहे। अशा गावांचा पाणी पुरवठा खंडित नाईलाजाने आम्हाला करावा लागतो किंवा काय,
अशी भीषण परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे. तर आपण हे जे आलेलं संकट आहे हे जर तुम्ही विभागाला सहकार्य करणार नाही, बिल भरणार नाही, नळ बंद करणार नाही, इल्लू पंप लावणार नाही, इल्लू पंपाचा वापर बंद करणार नाही, तर प्रत्येकाला पाणी कसं पोहोचेल. तर माझी नम्र विनंती अशी आहे की जून महिन्यापर्यंत हा उन्हाळा आपल्याला सगळ्यांना मुबलक किंवा आवश्यकतेनुसार पाणी मिळण्याकरता प्रत्येकाने याच्यात योगदान देण्याची गरज आहे. आता एक सुधारणा आपण या ठिकाणी केली आहे की आता सध्या तुम्हाला जे बिलं येत आहेत तर त्याच्या खाली जर तुम्ही बघाल तर इथे QR कोड प्रिंटेड आहे. त्या QR कोडला तुम्ही स्कॅन करून मोबाईलद्वारे, आजकाल स्मार्टफोन आहेत, डायरेक्ट तुम्ही बिल भरू शकता. तुम्हाला कार्यालयात येऊन बिल भरण्याची सुद्धा तसदी नाही आहे. आपण हप्ते पण पाडून दिलेले आहे. वसुली पथकाला सूचना आहे की जे त्याच्याकडे थकबाकी आहे किंवा 50% तरी त्यांनी थकबाकी भरली पाहिजे, अशी या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतो. आणि आमच्या या योजनेच्या सक्षमीकरणामध्ये ही योजना जनतेची असल्यामुळे आपण सर्वार्थाने याच्यामध्ये आमच्या विनंतीस मान देऊन थकबाकी भराल अशी आशा करतो. त्यामध्ये 22,000 जे नियमित ग्राहक आहेत आणि जलजीवन माध्यमच्या जलजीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषदच्या माध्यमातून शासनातर्फे देण्यात आलेले कनेक्शन जर आपण 10,000 पकडले, आमच्या हिशोबाने रेकॉर्डवर शासनाच्या सिस्टीमवर 38,000 नळ ग्राहक दिसत आहे. तर त्याच्यापैकी पंजीबद्ध आहे समजा 22,000, तर त्याच्यातले फक्त 15% लोक नियमित पैसे भरतात. म्हणजे जर आकडा काढला आमच्या रेकॉर्डवर महिन्याला 6,000 ग्राहक फक्त आम्हाला बिलं भरतात. उर्वरित सगळ्यांवर थकबाकी आहे. काही गावाच्या गावं अशी आहेत जसं वायगाव निपाणी, त्या एकट्या गावावर तिथला एकही माणूस बिल भरत नाही. 7 कोटी रुपये त्यांच्याकडे थकबाकी आहे. काही आता त्या दिवशी मी व्हिजिटमध्ये पाहिलं तिथं साटोडा ग्रामपंचायत आहे किंवा इतर ग्रामपंचायत आहे. तर याच्यामध्ये आमच्याकडे एक तर मनुष्यबळ नाही आहे. त्याच्यामुळे इतक्या लोकांकडनं जाणं आम्हाला शक्य होत नाही. तर आपल्या माध्यमातून आम्ही शासनातर्फे किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे आमची अशी विनंती आहे की आपलं जे एक राष्ट्रीय कर्तव्य समजून, कारण उद्या पाणी असं आहे की पाणी डुप्लिकेट तयार होत नाही, पाण्याचं सोंग आणता येत नाही. तर जर आपण सगळं मिळून याला गांभीर्याने जर घेणार नाही तर येणारा जो उन्हाळा आहे भीषण संकटाला आपल्याला सामोरं जावं लागेल. धुळ्यातील 40गाव रोडवरील DP मार्गावर पायी जात असणाऱ्या महिला चार्टर्ड अकाउंटंटचा मोबाईल बळजबरीने हिसकावून चोरट्याने पळ काढल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली होती. गुन्हा दाखल होता 40गाव रोड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि काही तासांमध्येच चोरट्याच्या मुसक्या आवळल्यात. या प्रकरणानंतर रेखा पाटील यांनी 40गाव रोड पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली होती. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि गोपनीय माहिती तसेच महिलेने केलेले चोरट्यांचे वर्णन याचा आधार घेतला. संशयितांचा शोध घेण्यासाठी पथकाला रवाना करण्यात आलं. पकडलेल्या चोरट्यांचे नाव आहेत मोहम्मद मुस्तफा शब्बीर अहमद असून त्याच्याकडून 65,000चा मोबाईल जप्त करण्यात आलाय. तर या घटनेमुळे अवघ्या काही तासांपूर्वी घडलेल्या घटनेची उकल करण्यात 40गाव रोड पोलिसांना यश आलंय. नमस्कार. काल दिनांक 27/3/2025 रोजी एक तक्रारदार पोलीस स्टेशन येथे आले होते. त्यांचं नाव होतं रेखा प्रल्हादराव पाटील. यांचा मोबाईल हा 40गाव चौफुलीपासून एका अनोळखी इस्माने खेचून चोरून नेलेला होता, बळजबरीने चोरून नेलेला होता. आणि त्यांनी आम्हाला पूर्ण वर्णन वगैरे आरोपी सांगितले. आम्ही त्याप्रमाणे तात्काळ गुन्हा दाखल करून 40गाव रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करून आम्ही त्याचा शोध सुरू केला. स्थानिक नागरिक सतर्क आहेत. त्यांनी आम्हाला थोडी माहिती दिली, काही संशयित माणूस आहे. आम्ही तात्काळ तिथं पोहोचलो BSNL टावरजवळ आणि तिथं आम्हाला पाहून पोलीस गाडी पाहून इसम पळून जावं लागलं. त्याला पाठला करून आम्ही ताब्यात घेतलं आणि ते झडती घेतली असतात त्याच्या ताब्यातून जो चोरीस गेलेला आहे मोबाईल तो मिळून आला. त्याच्या पाठीमागे फिर्यादीचा आधार कार्ड सुद्धा आम्हाला मिळून आलं. त्यावरून आमची खात्री पटली की सदर मोबाईल हा चोरीचा आहे. सदर आरोपीस त्याबाबत विचारलं असतं त्यांनी चोरी केल्याची कबुली दिलेली आहे. आणि त्या आरोपीचं नाव आहे मोहम्मद मुस्तफा उर्फ सोनू मोहम्मद शबीर अन्सारी, वय 25 वर्ष, राहणार 100 फूट रोड धुळे. आणि त्याला आम्ही गुन्ह्यात दाखल करून अटक केलेली आहे आणि आज रोजी माननीय न्यायालयासमोर हजर करत आहोत. आमचं नागरिकांना आवाहन आहे धुळे पोलिसांतर्फे की कोणत्याही गुन्ह्याची माहिती तुम्हाला मिळाली, कोणत्याही संशयित इसमाविषयी माहिती मिळाली, तात्काळ पोलिसांना संपर्क साधा. त्यामुळे लवकरात लवकर गुन्हे उघडकीस येण्यात मदत होईल. धन्यवाद.
सोलापूरमध्ये दुचाकी चोरून स्पेअर्स पार्ट विकणाऱ्या चौघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 9 बाईक जप्त केल्या तर जेल रोड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केलंय. चोरटे चोरलेल्या दुचाकीचे स्पेअर पार्ट विक्री करत होते. त्यांच्याकडून पोलिसांनी 9 बाईक हस्तगत केल्या. तर आयन उर्फ बडा सैफन मुच्छाले आणि असिफ हुसेन बडेपीर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींचं नाव आहे. जेलरोड पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकामार्फत 2 रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून एकूण 9 मोटरसायकली जप्त करण्यात आलेले आहेत. हे दोन्ही गुन्हेगार इतके दिवस 18 वर्ष पूर्ण नसल्यामुळे जुवेनाईल होते. त्यांना या अगोदर सुद्धा पकडण्यात आलं होतं. या अगोदर गाड्यांचे स्पेअर पार्ट्स विकताना पकडण्यात आलं होतं. त्यावरून चोरीच्या गुन्ह्यात ते आरोपी होते. परंतु आता त्यांना काही दिवसापूर्वी 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि गोपनीय बातमीच्या मार्फतीने त्यांना पकडून त्यांच्याकडून एकूण 9 मोटरसायकली जेलरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या चोरी गेलेल्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत आणि अजूनही त्यांच्याकडून काही मोटरसायकली जप्त होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील येवला शहर पोलिसांना येवला नांदगाव रोडवरील रेल्वे गेट दरम्यान एक आयशर ट्रक गुटखा घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या आयशर ट्रकची झाडाझडती घेतली असता त्यात राजनिवास असं नाव लिहिलेलं तब्बल 60 गोण्या पोलिसांना आढळून आल्या. या प्रसंगी एक आरोपीला ताब्यात घेण्यात आले तर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया शहर पोलिसात सुरू आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे. मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे. आज गोपनीय बातमी मिळाल्याप्रमाणे आपण नांदगावकडून एक वाहन प्रतिबंधित राजविलास पान मसाला घेऊन येत असल्याची बातमी मिळाली होती. त्या बातमीच्या अनुषंगाने आपण नांदगाव रोड येथील रेल्वे क्रॉसिंग येथे सदर वाहन कायदेशीररित्या थांबवून त्याची पाहणी केली. तर त्यात प्रतिबंधित गुटख्याचा वास येत असल्याने सदर वाहन हे आपण पोलीस ठाण्यात आणून त्याची पाहणी केली. तर वाहनामध्ये साधारण 21 लाख रुपयाचा गुटखा, आयशर वाहन 10 लाख रुपयाचं असा 31 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदर कारवाई आम्ही माननीय पोलीस अधीक्षक श्री देशमाने साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री संधू साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री बाजीराव महाजन साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.